मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये वाहतूक व्यवस्था सोमवारी कोलमडून पडली होती। आतापर्यंत रस्ते आणि रेल्वे ठप्प झाल्याचं पाहायला येत होतं, मात्र यात नव्याने भुयारी मेट्रोची भर पडली। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो 3च्या सुरक्षेचा प्रश्न कालच्या पावसामध्ये ऐरणीवर आला। पहिल्या पावसातच या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे भुयारी मेट्रो खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। खरं तर याचं उत्तर स्वतः MMRDAने दिलेलं पाहायला मिळतंय। या भुयारी मेट्रोचं काम सुरू असताना 2017 साली माहितीच्या अधिकारामध्ये विचारलेल्या प्रश्नात MMRDAने मुंबईमध्ये भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं म्हटलंय। जर 2017 मध्येच MMRDAला धोका माहीत होता, तर ही भुयारी मेट्रो 3 कुलाबा ते सिप्सपर्यंत सुरू का करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे। आणि हा धोका माहीत असतानाही सुरक्षेची काळजी का घेण्यात आली नाही, असाही सवाल आहे। त्यामुळे भुयारी मेट्रोवरती आता प्रश्नांचं मोहोळ उठलेलं आहे। हे प्रश्न काय आहेत ते आपण पाहूयात। भुयारी मेट्रो बनवताना मुंबईतल्या पूरस्थितीचा अभ्यास केला की नाही? MMRDAचा भुयारी मेट्रो बाबत प्रतिकूल अहवाल आहे, किंबहुना 2 बाबत प्रतिकूल अहवाल आहे, तर मग मेट्रो 3 भुयारी का? मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा वेगानं निचरा होत नसल्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलंय? मेट्रो 3चं काम पूर्ण झालं नाही, तर ती सुरू करण्याची घाई का करण्यात आली? भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी भुयारी मेट्रोचा धोकादायक पर्याय स्वीकारला का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। बुलेट ट्रेनही भुयारी राहणार आहे, तिथला धोका कसा टाळणार, हा एक अतिशय महत्त्वाचा भविष्यातला प्रश्न असेल। कारण बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे, परंतु सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आहे। आणखीन काही मुद्दे बघूयात। MMRDAची भूमिका 2017ची काय होती? मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला की रस्ते जलमय होतात आणि पूर येतो। सगळ्या ग्रेड सिस्टीम्स आणि अंडरग्राऊंड सिस्टीम्स प्रभावित होतात। मुंबईतल्या नुकत्याच पूरस्थितीमध्ये पिलरवरची मेट्रो आणि मोनोरेल सुरू होत्या, त्यामुळे कितीही खबरदारी घेतली तरी पूरस्थितीमध्ये भुयारी मेट्रो नक्कीच प्रभावित होणार। तर 2017 मध्ये MMRDAचीच अशी भूमिका असेल तर नक्की कुठल्या कारणामुळे मेट्रो 3 अस्तित्वात आली आणि कशा पद्धतीने ती सुरू आहे, या सगळ्यावरतीच आपण चर्चा करूया। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की MMRDAने स्वतःच इथे सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केलेले असताना किंवा ते मुद्दे त्यांना माहिती असताना हा प्रकल्प पूर्ण होणं आणि त्यानंतर कालचा झालेला सगळा जो प्रकार आहे ते पाहता इतक्या लवकर सुरू करणं उचित म्हणायचं का? आणि दुसरं म्हणजे काल केवळ आचार्य यात्रे स्टेशनवरतीच पावसाचा आणि पाण्याचा हा सगळा प्रकार झाला होता का इतर ठिकाणी पण हा धोका आहे? पूर्वी आपण पाहतोय की काल ज्या प्रकारे मेट्रोमध्ये पाणी शिरल्यानंतर जे आहे ती मेट्रोची एक प्रकारची पोलखोल झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर आपण पाहतोय का मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विणलं गेलेलं आहे आणि मेट्रो 3 ही एकमेव भूमिगत मेट्रो आहे। मात्र ती खरंच सुरक्षित आहे का? कारण आपण पाहतोय वर्षानुवर्ष मुंबईत ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडतो अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असतं, त्यामुळे भूमिगत मेट्रो जी आहे ती मुंबईसाठी किती फायदेशीर आहे हाही प्रश्न होता आणि याचं उत्तर जे आहे ते स्वतः MMRDAने दिलेलं आहे। कारण MMRDAने 2017 मध्ये जो काही RTI मध्ये रिप्लाय दिलेला आहे का मुंबईमध्ये कितीही काळजी किंवा सुरक्षा घेतली तरी भूमिगत मेट्रो जी आहे ती तेवढी सुरक्षित नाही, अशा प्रकारचं त्यांचं आपल्याला वाक्य जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळं एकीकडे उत्तर देत असताना दुसरीकडे मात्र त्याचवेळी या मेट्रो 3चं काम जे आहे ते सुरू होतं, त्यामुळे 2 वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या MMRDAच्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काल जी घटना घडलेली आहे त्यामध्ये सुदैवाने मोठी कुठल्या प्रकारची जी आहे ती जीवितहानी होऊ शकलेली नाही। मात्र जर याच्याकडे आणखी दुर्लक्ष केलं असतं तर जीवितहानी जी आहे ती टाळता आली नसते, अशा प्रकारचं जे आहे ते अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता कुठेतरी ज्या प्रकारे मंत्र्यांची उत्तरं असतील किंवा अधिकाऱ्यांचं म्हणणं समोर येते का कुठेतरी पावसाळा लवकर आला म्हणून ही कालची घटना घडली, त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे का जर मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तर लगेच उद्घाटन करून लोकांच्या सेवेमध्ये आणणं कितपत योग्य होतं हाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। दुसरा मुद्दा आपण पाहतोय का ही भूमिगत मेट्रो केलेली आहे कारण भूसंपादनाचा जो आहे तो खर्च वाढण्याची शक्यता होती, म्हणून भूमिगत ही मेट्रो केली का असाही प्रश्न जो आहे तो समोर येतोय। त्यामुळे या सगळ्या प्रश्न धरून जे आहे कुठेतरी MMRDAच्या
MMRDAच्या दोन भूमिका पाहायला मिळतात. MMRDAने जर म्हटलं आहे का भूमिगत मेट्रो सुरक्षित नाही, तरीही राज्य सरकारने हा घाट का घातलेला आहे याचं उत्तर जे आहे ते अजून मिळत नाहीये. जर भूमिगत मेट्रोची ही अवस्था असेल तर महाराष्ट्रातून गुजरातला बुलेट ट्रेन सुद्धा भूमिगत जाणार आहे. त्यामुळे तिचाही किती मोठा धोका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कारण बुलेट ट्रेनचा वेग जो आहे तो प्रचंड असणार आहे मेट्रोपेक्षा. त्यामुळे तिथं सुद्धा कशी काळजी घेणार आहे यामध्ये सुद्धा अद्यापर्यंत स्पष्टता आलेली नाही. मात्र कुठेतरी राज्य सरकार असेल किंवा MMRDA यांचं कुठेतरी दुर्लक्ष झालं का असाही प्रश्न आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की यामध्ये कुठेतरी दबाव होता आणि दबावामुळे जे आहे ती ही मेट्रो केली गेलेली आहे. त्यामुळे खरंच यात आरोपामध्ये काही तथ्य आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. मात्र कुठेतरी आता 2 दिवस ही मेट्रो जी आहे ती बंद ठेवलेली आहे आणि त्याची देखभाल किंवा संपूर्ण मेंटेनन्स जो केला जाणार आहे. मात्र वारंवार हा प्रश्न राहणार आहे की ज्यावेळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होईल त्यावेळी नक्कीच अशीच परिस्थिती निर्माण होणार का? अगदी प्रत्येक मुंबईकरांच्या मनातला हा प्रश्न आहे. कारण ही मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना आनंद झाला, परंतु कालच्या ही स्टेशनची परिस्थिती बघता त्या आनंदावरती प्रचंड विरजण पडली आणि आता लोक कदाचित या मेट्रोने प्रवास करताना घाबरू शकतात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं सरकारने देणं फार गरजेचं आहे. धन्यवाद राजू, आपण दिलेल्या माहितीबद्दल.